घरामध्ये कटकटी, टंचाई, आर्थिक अडचण, अमुक तमुक, भांडणं, एकमेकांचं पटत नाही, सगळं निघून जातं. पण हे वैश्विक ऊर्जेचं मदत या पूर्ण घरभर ते भरलेले घराच्या बाहेर ते वैश्विक ऊर्जा आहे. आणि त्याच्यानंतर दुसरे प्रयोग ह्याच्यासाठीच तुम्ही करू शकता. समजा घरामध्ये अशा काही असेल तर डोळे बंद करायचं आणि डोळे बंद करून काय म्हणायचं, जर माझ्या घरामध्ये वाईट ऊर्जा असेल, अतृप्त आत्मा असेल, वास्तू दोष असेल, करणी चेटून भानामध्ये जर असेल, तर देवाच्या आज्ञेने त्वरित माझ्या घर सोडून जावे. काय, देवाच्या आज्ञेने त्वरित माझं घर सोडून जावे, असं 3-4 वेळा रिपीट करायचं. मग तिथं जर तुमच्या घरामध्ये जर समजा अतृप्त आत्मा असेल, पितृदोष असेल, काही करणी असेल, भानुमती असेल, कोण वाईट नजर असेल, तर ती ऊर्जा तिथं थांबत नाही. देवाच्या आज्ञेने त्वरित माझं घर सोडून जावे एवढं तुम्ही प्रार्थना करा आणि ते लगेच तिथनं काय होतं ना, ते निघून जातं. लक्षात आलं? तर हे अतिशय महत्त्वाचे काही मी टिप्स देतो तुम्हाला, जेवढं वापरायचं तेवढं वापरा. त्याच्यानंतर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही जाता, मार्केटमध्ये गेल्यानंतर ना केव्हा पण तुम्हाला समजा एखादी वस्तू तुम्ही बघितला, मोबाईल घ्यायचा आहे, एक मोबाईल तुम्हाला अतिशय आवडला, अरे काय छान आहे, अरे काय मस्त आहे असं तुम्हाला वाटलं, तुमच्या मनाला एक सुखद आनंद मिळाला, तर ती वस्तू किती महागडी असला तरी घेऊन यायची. आणि एखादी वस्तू आहे ती आवडली नाही, काय तरी दिसते, काय कसं काय असं वाटलं, तरी सुद्धा ते कमीत कमी किमतीत आहे म्हणून तुम्ही घरी घेऊन आला, तर त्याचा साईड इफेक्ट, विपरीत परिणाम, तर ती वस्तू तुमच्यासाठी निगेटिव्ह ऊर्जा फेकत असते आणि ते तुम्हाला प्रगत होऊच देत नाही. आणि जी वस्तू तुम्हाला आनंद देणारी आहे ते जर तुम्ही आणलं ना, मग ते तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा फेकत असते, तुम्हाला ते प्रगत करत असते. म्हणून मार्केटमध्ये खरेदी करत असताना नेहमी लक्षात घ्या, जे आपल्याला मनाला आनंद देणारे वस्तू वाटतात ना तेच घेऊन यायचं. जे आपल्याला नको वाटतं, कशाला आपण घ्यायचं, काय बरोबर नाही असं वाटतं, पण तरी सुद्धा तुम्ही जबरदस्तीने आणला तर तुम्हाला ती कटकटी, तुमच्या मागे कटकटी लागणार आणि ते तुम्हाला प्रगत करून देणार. तर मला माझा नेगेटिव्ह विचार आले की कटकट म्हणा किंवा कॅन्सर म्हणा, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर बघा, जीवनामध्ये फक्त पॉझिटिव्ह गोष्टींवरती लक्ष द्यायचं आहे. तर एक वाक्य असं आहे, व्हॉट यू फोकस ऑन एक्सपांड्स. तुम्ही ज्याच्यावरती मन फोकस करता ते तुमच्या जीवनामध्ये वाढत. तुम्ही जर सारखे कर्ज कधी फिटणार असं तुम्ही जर म्हणत असाल तर समजून घ्या, कर्ज फिटत नाही, कर्ज वाढणार आहे. कारण तुम्ही कर्जावरती फोकस केलेलं आहे. आणि मनाचा नियम असा आहे, तुम्ही ज्याच्यावर फोकस करता त्याला खेचून आणता येते. तुम्ही कर्जावर फोकस केला तर कर्ज वाढवतो. तुम्ही जर म्हणता अरे मला सारखं अपयश मिळतं, माझं कामच होत नाही, काम न होण्यावरती तुम्ही जास्त लक्ष दिला, अपयशावरती लक्ष दिला, अपयशच मिळणार, यश मिळणार नाही. म्हणून यशावरती लक्ष द्या, कर्जावरती नको. पैसा कसा आणायचा, पैसा खेचून घेण्याच्या मार्गावरती लक्ष द्या. गरिबीवरती नको, श्रीमंत होण्याच्या मार्गावर लक्ष द्या. दुःखावर नको, आनंद होण्याच्या मार्गावर लक्ष द्या. समस्येवर नको, तो समस्या कसा मुक्त व्हायचा, तो प्रॉब्लेम मुक्त होणारे सोल्युशनवर लक्ष द्या. असं जर तुम्ही लक्ष दिलं तरच तुम्ही यशस्वी होणार आहे. आणि काही लोकांचा एक स्वभाव असतो बघा, दुसऱ्यांच्या फक्त वाईट गुणावरच लक्ष देतात. तो शाणा, तो असा करतो, तो चांगला पण करतो तिकडे लक्ष देत नाही, पण तो वाईट काय करतो त्याच्याकडे ते जास्त लक्ष असतं लोकांचं. पण नेम लक्षात घ्या, तुम्ही दुसऱ्यांचं वाईट जरी काढत राहिला, हा असा करतो, तो तसं करतो, तो तसं करतो, पण लक्षात द्या तुमचं लक्ष दुसऱ्यांच्या वाईटावरती आहे. लक्ष वाईटावर असेल तर वाईटच वाढणार आहे, लक्ष चांगल्यावर असेल तर चांगलंच वाढणार आहे. लक्ष कर्जावर असेल तर कर्ज वाढणार आहे, लक्ष पैशावर असेल तर पैसा वाढणार आहे, लक्ष अपयशावर असेल तर अपयश वाढणार आहे, लक्ष यशाकडे असेल तर यश वाढणार आहे. व्हॉट यू फोकस ऑन एक्सपांड्स. तुम्ही ज्याच्याकडे जास्त लक्ष देता ते वाढणार आहे. म्हणून मित्रांनो, दुसऱ्यांच्या चुका काढू नका किंवा वाईट गोष्टीवर लक्ष देऊ नका, चांगल्या गोष्टी बघा. त्याच्याकडे चांगलं पण आहे ना, तो कंजूस आहे ठीक आहे, परंतु तो तुम्हाला कधीतरी वेगळ्या कामात मदत पण करतो. रात्री अपरात्री तुम्ही फोन केला की तो येतो पळत, त्याच्याकडे लक्ष द्या. तो दिसायला सुंदर आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. आणखीन काहीतरी त्याच्याकडे चांगले गुण आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. पण तू कंजूस
कंजूस आहे असं जर तुम्ही म्हणत असला तर कंजूसपणा तुमच्यामध्ये सुद्धा आज नाही तर उद्या वाढणार आहे. म्हणून ह्या चांगल्या गोष्टीकडे इथून पुढे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर श्रीमंत, यशस्वी, सुंदर, हुशार या इतर व्यक्तींचं कौतुक करा. आपण काय करतो, त्यांचा तिरस्कार करतो. श्रीमंत लोकांचा तिरस्कार केला की काय होत आहे, आपल्यामध्ये गरिबी वाढणार. लक्षात घ्या, श्रीमंती वाढणार नाही, कारण श्रीमंतीचा तुम्ही तिरस्कार करता. समजा एखादा तुमच्यामध्ये एखादा माणूस आहे, तो महिन्याला समजा आपण 40 पॉलिशा करतो, तुम्ही त्याचा जर तिरस्कार करतो, 40 पॉलिशा केले काय माणूस अमुकाचा तमुकाचा आहे असं जर तुम्ही म्हणता तर तुम्ही फायदा नाही होणार, तुमचं नुकसान होतं. म्हणून यशस्वी माणसांचं कौतुक केलं की तुम्ही यशस्वी होता, श्रीमंत माणसांचं कौतुक केलं की तुम्ही श्रीमंत होता, हे लक्षात घ्या. हा एक महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूंचं धन्यवाद द्यायचं. ज्याने ज्याने तुमचं चांगलं काम केलं की नाही त्या सगळ्यांचं धन्यवाद द्यायचं. समजा उदाहरणार्थ तुम्ही कार घेऊन आला, तुम्ही घरी व्यवस्थितपणे पोहोचल्यानंतर लगेच म्हणायचं, अरे मित्रा मस्त तुम्हाला छानपैकी आणलास, तुझा आभार मानतो. सगळ्या वस्तूंना भावना असतात हे लक्षात ठेवा. ती निर्जीव नाही आहे, त्यांना भावना असतात. त्यांचं कौतुक केलं ना ते चांगले काम करतात. तुम्ही सारखं काय माझं कार आहे, सारखं ते गॅरेजला जातंय, सारखं पेट्रोल घालतंय, सारखं बंद पडतंय असं म्हटलं ना मग बंद पडण्याचे चान्सेस वाढतात, गॅरेजला जाण्याचे चान्सेस वाढतात. कारण तुमच्या भावनेने ते चार्ज होतं, ते चार्ज होतं. म्हणून नेहमी की नाही तुम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येक वस्तूंचे काय केलं पाहिजे, आभार माना, धन्यवाद द्या. धन्यवाद दिला ना ते आणखीन जास्त काम करतात. ओके, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला कोर्समध्ये दिलेले तारखे वाचत आहे. तुम्ही बघा, कारमधून प्रवास करून आले की कारचा धन्यवाद द्या, परीक्षेमध्ये उत्तर घेऊन आले की पेनचा धन्यवाद द्या. तुम्हाला कोणतरी व्यक्ती मोबाईलमधून एक चांगला मेसेज मिळाला, असं आपण काम करूया, या तुम्ही बिझनेस करूया, मेसेज मिळाला लगेच, अरे वा छान मस्त थँक्यू, मोबाईलला लगेच थँक्यू म्हणाल काय केलं, पण त्याला भावना कळतात. लक्षात घ्या. समजा एखादा कुठं जरी चेक मिळाला, चेकवर सही केला, मग लगेच पेनला अरे वा थँक्यू, आज काम केलं, चांगलं काम केलं, पुढं तुम्हाला आणखी मिळून देऊ शकतं. पुन्हा तुमचा मोबाईल आणखी चांगले संदेश आणू शकतो. लक्षात घ्या. हे आता काय झालेलं आहे, याला माइंड ओव्हर मॅटर म्हणतात. माइंड ओव्हर मॅटर म्हणजे काय, कोणती वस्तू निर्जीव नसून त्यांना ते कळत असतं आणि आपण जसं त्याला म्हणतो ना, हे चष्मा काय करावंच लागतं, कायम खाली पडत असते, कायम तुटत असते, काय ते प्रॉब्लेमच आहे तुमचा असं म्हटलं ना, ते सारखं खाली पडतं सुटतं, प्रॉब्लेमच आहे. कारण त्याला ते कळतं, चार्ज करतो आपण. अच्छा ना. म्हणून की नाही पॉझिटिव्ह बोला, त्याला थँक्स द्या, धन्यवाद द्या, ह्या पद्धतीने तुम्हाला ते काम करायचं. त्याच्यानंतर जीवनामध्ये की नाही, हा सर्वात महत्त्वाचा, जीवनामध्ये कोणती समस्या जर आले तर ती समस्या अवघड आहे असं म्हणू नका. काही पण असू दे, अवघड असं म्हणायचं नाही. कारण का, एखादं कार घ्यायचं, कार घ्यायचं हे फार अवघड काम आहे असं म्हटलं ना ते अवघड होतं. बंगला बांधायचं लय अवघड काम आहे, अवघड होतं. लक्षात घ्या, तुमच्या अंतर्मनाकडे अनलिमिटेड पॉवर आहे. अंतर्मन देवाशी कनेक्टेड आहे, अंतर्मन काही करू शकतं. पण अंतर्मनचे वैशिष्ट्य आहे, तुम्ही त्याला कसं समजून देतात तसं ते समजतं. तुम्ही जर म्हणता कार घेणं फार अवघड काम आहे, मग अंतर्मन पण म्हणते कार घेणं फार अवघड आहे, मग तुम्हाला अवघडच बनवून देतं, कार घेणं शक्यच होत नाही. म्हणून अंतर्मनाकडे अनलिमिटेड पॉवर आहे. त्याला तुम्ही जर म्हणता अवघड आहे तर अवघड होतं. तुम्ही म्हणता हे सोपं आहे, हे काय मी कार उद्या घेऊ शकतो, एवढं जर म्हटलं ना मग उद्या घेण्याची प्रोसेस चालू होते. म्हणून हे अतिशय महत्त्वाचं मुद्दा आहे, याच्यावर मी अर्धा तास बोलू शकतो, पण वेळ आपल्याला खूप झाला. मला एवढंच लक्षात घ्या, कुठलंही काम आलं अवघड म्हणू नका, हे सोपं आहे, हे मी करून टाकतो, एवढं तुम्ही म्हणा. काम पटापट होता, तुमचं अंतर्मन काम करून घेत. ओके. त्याच्यानंतर बघा, जीवनामध्ये एक्सपेक्ट मोर गेट मोर. तुम्ही आशा आकांक्षा वाढवा, अपेक्षा वाढवा. तुम्ही अपेक्षेत वाढवलं नाही तर तुम्हाला त्या लेवलला काही मिळणार नाही. तुम्ही गाडी घेण्याचा अपेक्षाच नसेल, कशाला गाडी राहू दे असं म्हणणार, आयुष्यात कधीच गाडी येणार. कशाला नोकरी पाहिजे, राहू दे, आयुष्यात कधी नोकरी येणार नाही. तुम्ही जर मला बघा, मी काय म्हणतो बघा, तुम्ही जर समजा घर बांधताना इथं फ्रीज आणायचं, म्हणून फ्रीजसाठी एक स्विच काढून ठेवा, इथं वॉशिंग मशीन आणायचं, वॉशिंग मशीनसाठी काढून ठेवा, इथं कार आणायचं, कारसाठी पार्किंगची व्यवस्था करून ठेवला.
काय असं जर तुम्ही व्यवस्था करून ठेवलं ना, अंतर्मन झेक मारून ते सगळं आणतं. कारण ते तुम्ही व्यवस्था केलेलं असतं त्याला. ही फ्रीजसाठी आहे, हे कारसाठी, हे ह्याच्या वॉशिंग मशीनसाठी, ती कारसाठी आहे. मी वास्तू कन्सल्टंट करतो. एक माणूस वास्तू बांधत होता. मी त्याला सांगितलं असं 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 बांध. त्यानंतर सांगितलं कारसाठी जागा सोड. तो कार सर म्हणलं कार कसं म्हणला, आता मी कर्ज काढून आता म्हणलं हे झालं म्हणला, कार कुठला आणणार म्हणला, आता कार घेतली तर माझा मुलगा घेईल म्हणलं, मी काही घेणार नाही. मी म्हटलं तू फक्त जागा सोडू. अक्षरशः त्यांनी जागा सोडल्या कारसाठी. तुम्हाला सांगतो 1.5 वर्षामध्ये कार उभा राहिला. त्यांनी जागा सोडलं नसतं तर कार आलीच नसती, लक्षात घ्या. म्हणून अपेक्षा वाढवा. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला विमानातून प्रवास करायचा आहे, मला हे करायचं, मला ते करायचंय. अपेक्षा वाढवल्याशिवाय देव सप्लाय करत नाही, लक्षात घ्या. आपण अपेक्षा कमी करतो. ते कशाला, हे तुम्ही की इकडे कशाला, तिकडे जावे की कारने कशाला, आपण बसने जावे की. असं जर तुमची अपेक्षा असेल तर त्या अपेक्षेप्रमाणे देव तुम्हाला सप्लाय करतो. म्हणून मोठी अपेक्षा बाळगा तर मोठं सप्लाय तुम्हाला होतो आणि आयुष्य तुम्ही आनंदाने घालवू शकता. म्हणून हा नियम आहे की एक्सपेक्ट मोर गेट मोर. तुम्ही एक्सपेक्ट नाही केलं तर तुम्हाला ते मिळणार नाही. त्याच्यानंतर स्वतः लिमिटेड विचार करताना लिमिटेड विचारापासून मुक्त व्हा. ओके. त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजू काही वाईट घटना घडत असतात, काही चांगल्या घटना घडत असतात. तर जे काही घटना घडतात ना, त्या घटनाचा स्वीकार करा. लक्षात घ्या, जे काही घडताना ते चांगल्यासाठी घडत असतो. आज जरी आपल्याला चांगलं वाटत नसलं तरी उद्या ते चांगलं वाटू शकतं. म्हणून जे आतापर्यंत जे घडलं ना ते चांगल्यासाठीच घडलेलं आहे. आता जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. इथून पुढे जे घडणार ते चांगल्यासाठीच घडत असतो. त्याच्या प्रत्येक प्रसंगामध्ये चांगल्यापणात लपलेलं असतं, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही जीवनामध्ये वाईट घटना घडलं तर एकदम मनावरती घेऊ नका, ती वाईट घटना घडलं म्हणून. पण आज नाही तर उद्या तुमच्या लक्षात येईल ती घटना घडली म्हणून आपण प्रगत झालो. जीवनामध्ये प्रॉब्लेम आल्याशिवाय माणूस सुधरत नाही. जीवनामध्ये कष्ट आल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही. जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय तो माणूस आनंदी होत नाही पुढं. म्हणून हे प्रॉब्लेम, कष्ट, दुःख हे आपल्याला प्रगत करण्यासाठी येत असतात, आपल्याला सुधारवण्यासाठी येत असतात. लक्षात आहे, काहीतरी प्रॉब्लेम आला ना समजायचं मी आता प्रगत होणार आहे म्हणून हा प्रॉब्लेम आला आहे. प्रॉब्लेम येऊन गेल्यानंतरचा काळ आणि त्याच्या पुढचा काळ तुम्ही बघा, तुम्ही सुधारलेला असता. म्हणून तुम्हाला उदाहरण देतो. महात्मा गांधीला कोणीतरी कानाखाली वाजवलं म्हणून तो माणूस रागाला आला आणि त्याने ठरवलं की माझ्या कानाखाली वाजवलं ना मग आपण इंग्रजांना पळवायचंच. मग शेवटी तो इंग्रजांना पळवून लावला आणि तो करमचंद मोहनचंद काय असेल तो गांधी, महात्मा गांधी झाला. जर त्याच्या कानाखाली वाजवलं नसतं कुणी तर त्याला राग आला नसता, तो इंग्रजांच्या विरुद्ध पेटून उठला नसता आणि तो महात्मा झाला नसता. तो कुठंतरी एखादा वकील म्हणून कुठल्या तरी चपराशी म्हणून तो काम केला असता. त्याच्या आयुष्यामध्ये कुणीतरी वाजवलं, कष्ट आलं, दुःख आलं म्हणून तो पेटून उठला आणि म्हणून तो मोठा झाला. लक्षात घ्या. मी तर म्हणेन ज्याच्या जीवनामध्ये जास्त कष्ट, जास्त प्रॉब्लेम, जास्त दुःख तो माणूस जास्त मोठा होतो. ज्याच्या आयुष्यामध्ये छोटे छोटे दुःख असतात ना तो मोठा होत नाही, तो छोट्या छोट्या आयुष्यात जगत असतो. लक्षात द्या. म्हणून की नाही फार मोठे दुःख यायला पाहिजे, कष्ट यायला पाहिजे, मगच माणूस स्वतःमध्ये क्षमता वापरतो आणि तो मोठा होतो, प्रगत होतो. तुम्हाला सांगतो धीरूभाई अंबानी हा माणूस गरीब होता, पेट्रोल भरत होता, त्याला गरिबीची झळ पोचत होते म्हणून तो पेट्रोल उठला, म्हणून तो श्रीमंत झाला. जर तो मध्यम असता, जो गरीब नसता, तेवढंच आपला 20-25 हजार रुपये पगारवाला असता की नाही, तो आज धीरूभाई अंबानी झाला नसता. कारण 20-25 हजार रुपये मिळतात, तेवढंच पोट भरतो, मुलाबायकांना आपण कपडे घेऊ शकतो, तेवढ्यामध्ये समाधानी राहिला असता. पण ते अतिशय गरिबीमध्ये त्याला जीवन जगावं लागला. मग श्रीमंतीचं महत्व त्याला कळालं आणि म्हणून तो पेट्रोल उठला श्रीमंतीसाठी. मग तो जगभर प्रसिद्ध झाला, श्रीमंत झाला. म्हणून जेवढे मोठे प्रॉब्लेम तेवढं मोठं होतो माणूस, हे नेहमी लक्षात ठेवा. प्रॉब्लेम छोटे असेल तर तो माणूस छोटाच राहतो. म्हणून प्रॉब्लेम हे यायला पाहिजे, प्रॉब्लेमचं स्वागत करा. दुःख, कष्ट काय असेल ते यायला पाहिजे, कारण ते आज नाही तर उद्या त्याचं चांगलं होणार आहे.
त्यामुळे ती सगळी माणसं जी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातीभेद, लोक जातीभेद करत होते, त्यांना शिवत नव्हते, हे सगळं त्यांना सहन करावं लागलं, समाजाला सहन करावं लागलं आणि म्हणून ते पेटून उठले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपण पेटून उठल्याशिवाय हा समाजाचा उद्धार होणार नाही. पेटून उठले, काम केले आणि मग त्यांनी भारतरत्न मिळवलं, महान झाले, महामानव झाले. जर समजा त्यांना जातीभेदाला सामोरं जावं लागलं नसता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठेतरी शिक्षक म्हणून काम केले असते, तुमच्या आमच्या ओळखीचे झाले नसते. लक्षात घ्या. म्हणून प्रॉब्लेम हे जीवनामध्ये यायला पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीचे बरेचसे लोक, प्रत्येक लोक ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आलेले ती सगळी लोक मोठे झालेले आहेत. पण प्रॉब्लेम आला म्हणून खचून जायचं नाही. समजा ते प्रॉब्लेम आलं तर मी प्रगत होणार, मी पुढे जाणार, ह्याच्यापेक्षा पुढचा टप्पा आहे माझा. प्रॉब्लेम म्हणजे हा प्रमोशन समजायचा. प्रॉब्लेम आला म्हणजे तो प्रमोशनसाठी आलेला, पुढे आला आपण प्रमोशन करतो. तर अशा पद्धतीने भरपूर काही मी तुम्हाला सांगतो. तर लक्षात घ्या, तुमचे गोल्स हे मोठे असले पाहिजे. तुमचे गोल्स लिहून ठेवा, एका वहीमध्ये लिहून ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये काय काय मिळवायचं आहे तो लिहून ठेवा. लिहिल्यानंतर ते गोल्स नक्की होतात. त्यानंतर गोल्सशी संबंधित काही पोस्टर्स लावा, गोल्सशी संबंधित स्वयंसूचना घेत चला आणि गोल्सला सिंगल माइंडेडली काम करायचं. ध्यास घेतला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ध्यास घेत नाही ना, सिंगल माइंडेडने तुम्ही प्रयत्न करत नाही ना, तोपर्यंत ते तुम्हाला मिळत नाही. लक्षात घ्या. उगीच कधीतरी पॉलिशा नंतर उद्या असं जर तुम्ही म्हणाल, तुमच्या रोमामध्ये ते भिनलं असलं पाहिजे, तुमच्या रक्तामध्ये भिनलं असायला पाहिजे. तुम्हाला ते पॉलिश म्हटलं की नाही